आज माझं घरातलं सगळं काम पटकन उरकलं होतं आणि आमचं ठरलं होतं आज घरी जायचं, खालच्या घरी. म्हणून सगळं काम उरकून वगैरे आम्ही निघालो, चालतच चाललो होतो. तर मी एक अर्ध्या रस्त्यात गेले आणि प्रणालींना बोलवलं होतं मला घ्यायला. कारण रस्त्याच्या साईडला ना आमचे जे घर आहे ना त्या साईडला पत्रे लावले होते कारखान्याने. का लावले होते, कशासाठी ते काय मला एवढं माहीत नाही, पण लावले होते. त्यामुळे घरात शिरायचा जो रस्ता आहे तो पूर्ण बंद होता, पॅक केलं होतं सगळीकडनं. त्यामुळे मागच्या दाराने जायचं होतं आणि तो रस्ता मला माहीत नव्हता. तर घरी गेले तर जाऊबाई आणि भाजीबाई इकडे कपडे धुवत होत्या, गोलू झोपला होता आणि इथं प्रणाली पण घरात काम करत होतं. मग त्यांच्याबरोबर थोडंसं मी किचनमध्ये काम करू लागले. तोपर्यंत आमचे छोटे सरकार उठले. पोरी पण माझ्या होत्या, त्या त्याची वाटच बघत होते, पण ते उठले होते. त्यांचा हा एवढा पसारा होता आणि हे आहेत आमचे छोटे सरकार. तर ह्याचं नाव आहे श्रीनाथ आणि लित्विक. तर ह्याला बऱ्याच नावाने ओळखलं जातं, कुठल्याही नावाने कोणीही आवाज देतं. आणि त्यानंतर इथे भाजी जी राहिली होती, सगळं काम झालं होतं, वेळ होता म्हणून मग ही भाजी होती ती नीट करत होतं. तर ती भाजी आमचे साहेब पण करत होते बघा, बाटलीबरोबर खेळत भाजी बी नीट करत होते. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. जेवण करण्याचा व्हिडिओ करता नाही आला कारण गोलू रडत होता, त्याचं मध्ये मध्ये हे चाललं होतं, त्यामुळे मोबाईल लावलाच नाही, विसरून गेले मी. आणि जेवण झाल्यानंतर मग बसलो होतो तर तो खेळत होता जिजाबरोबर आणि त्याच्या हातात रिमोट दिल्यानंतर त्याने तो रिमोट बरोबर टी व्हीला हे केला. म्हणजे जसं आपण टी व्ही बदलतो ना चॅनल, तसं. म्हणजे बघा ना किती लहान मुलं ॲक्टिव्ह असतात, त्यांना किती कळतं ना, पटकन ते कॅच करतात प्रत्येक गोष्ट. हे सगळं झाल्यानंतर मग आई आल्या होत्या घरी. मग 4:30-5 वाजता आम्ही घरी निघालो आमच्या यायला, कारण पर संध्याकाळ झालं तर खूप उशीर होईल. आणि रस्त्या म्हणजे दोन्ही साईडला खूप गाड्या पॅक होत्या, कारण ऊसतोडीचा सध्या चालू आहे, त्यामुळे बैलगाड्या ट्रॅक्टर वगैरे चालू होतं. घरी आले, दार उघडलं तर ह्या मॅडम माझ्या पायात घुटमळत होत्या, कारण तिला खूप भूक लागली होती आणि एकटीच होती दिवसभर घरी. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. बाय.